आजच सकाळी 5:30 वाजता पहाटे 5:30 वाजता कणकवलीला उतरलो मुंबईहून। येण्याचं प्रयोजन हे होतं की मला त्रिपुरारीला यायचं होतं। त्रिपुरारी पौर्णिमा कशी करतात ती दाखवायची होती, पण तिकिटी मिळायला तयार नाहीत। ट्रेनच्या तिकिटी सगळ्या फुल, बसेस सगळ्या फुल। फायनली एका ट्रॅव्हल्सचं मला तिकीट मिळालं। मी कसा तरी आलो आणि खूप त्रास झाला रात्रीचा। ह्या अवकाळी पावसामुळे सगळी गडबड झाली आहे आणि जो तो आता आहे ना झोडपणीच्या कामाला लागलेला आहे, भात झोडपणीच्या कामाला। कारण पावसाने सगळा गोंधळ घातला आहे आणि बरीच शेती म्हणजे चांगली शेती आलेली पावसाने परत गडबड करून टाकली आहे। त्यामुळे आता परत पाऊस यायच्या आत झोडपणीची कामं चालू आहेत। तर आता तुम्हाला मी सरळ तिकडे घेऊन जातो। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल। हा व्हिडिओ आवडला तर ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। मित्रांनो, संध्याकाळचे 5 वाजले आहेत। माझ्या बाकीच्या कामांमुळे मला सकाळपासून आत्ता वेळ मिळाला यायला। तर आत्ता आपण चाललोय आबा पाटीलांच्या शेतात, जिथे सकाळपासून भात जोडणीची कामं चालू आहेत। हे बघा, इथे चालली आहेत भात जोडणीची कामं आणि तिथे भाताच्या पेंड्या एकत्र बांधून त्या तिथून जोडणीच्या ठिकाणी आणल्या जातात। हे आबा आणि हा त्यांचा मुलगा समीर। इथे तुम्ही बघताय भाताच्या छोट्या छोट्या पेंड्या या एकत्र बांधल्या जातात आणि त्याचा एकच मोठा भार तयार केला जातो। मग हा भार समऱ्या घेऊन जाणार जिथे जोडणीची कामं चालू आहेत। चला चाय पिऊ। मला वाटतंय आता शेवटच्या काहीच पेंड्या बाकी आहेत। उरलेल्या पेंड्या या बायका सगळ्या घेऊन चालल्या आहेत जोडणीच्या ठिकाणी। आता ही शेवटची आहे। तिथली तर बंद झाली आहेत, आता ही संपवायची आहेत। मग आज ही संपवणार, हे आजचं संपवणार सगळं। परत पावसाची काही गॅरंटी नाही। हां हां, संपूर्ण अच्छा। त्याच्यामुळे हे सगळं खावं। आता चहाचा ब्रेक झालाय। हा, चाय पितो नाव काढा। वाटत त्यांचं काढा चाय पिते। ह्या बघा भाताच्या पेंड्या, यांची आता जोडणी केली जाईल। भाताची पेंडी जोडताना ती हातात फिरवावी लागते, जेणेकरून सगळीकडचे भाताचे दाणे मोकळे व्हावेत। ते दाखवण्यासाठीच व्हिडिओ स्लो मोशन केला आहे। पेंडी हातात कशी फिरवतात, भाताचे दाणे कसे वेगळे होतात, ह्याचं सुंदर दृश्य तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे। पुढचे काही क्षण मनमुराद आनंद घ्या या दृश्यांचा।
अचानक बकऱ्यांचा आवाज येऊ लागला, म्हणून बघितलं तर चरायला सोडलेल्या बकऱ्या इथे आल्या होत्या. बकरी पालन हा एक जोडधंदा म्हणून शेतकरी करतात, पण अर्थात तो सगळेच करतात असं नाही. पण बकरी पालन हा एक चांगला जोडधंदा मानला जातो. जोडणी झालेले जे गवत उरलेले आहे त्यातून देखील उरले सुरले भाताचे दाणे हे वेगळे काढले जातात. ए चल बाहेर. कसा हरणासारखा उड्या मारत गेला बघा. हे बघा, जे मगाशी सांगितलं त्याप्रमाणे जोडणी झालेल्या गवतात राहिलेल्या भाताच्या दाण्यांना या जाळीत पाखडून वेगळं काढलं जात आहे. तर मंडळी, तुम्ही बघताय माझ्या मागे अजूनही झोडपणी चालू आहे आणि आता अंधार पडायला आला आहे. तर त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ इकडेच संपवूया. हा व्हिडिओ दाखवण्याचा उद्देश हा एवढाच होता की शेती करणं हे खूप मेहनतीचं काम आहे आणि गावची लोकं ती मेहनत करायला कधीही मागे पुढे बघत नाहीत. आता अवकाळी पाऊस आला आहे त्याच्यामुळे अजून धावपळ झाली आहे की फटाफट जे कापलेला भात आहे तर त्याची झोडपणी करून त्याचा भात वेगळा करणं हा फार महत्त्वाचा पार्ट आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.